झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज। बाबा मला तुमचं सगळं म्हणणं पटतंय, पण माझ्यात हिम्मतच नाही आजींना नाही म्हणण्याची। आमचं नातं खूप वेगळं आहे बाबा। या सगळ्यामुळे आमच्या नात्यात प्रॉब्लेम नको यायला। ऐक अक्षरा, पहिली गोष्ट म्हणजे आईंचा स्वभाव तुला माहिती आहे। तू त्यांच्याबरोबर आली नाहीस म्हणून त्या तुझ्यावर चिडणार नाहीयेत। त्यांना माहिती आहे तू कशी आहेस, त्यांना माहिती आहे आपली मुलगी काय वागते, सगळं जाणून आहेत त्या। भुवनेश्वरी स्वतःला हवं ते मिळवण्यासाठी कुठल्याही थराला जाऊ शकते हे त्यांना माहिती नाही का? माहिती आहे त्यांना। ते आपल्यासमोर कबूल करत नाहीत, पण त्यांची मुलगी काय आहे, कशासाठी काय काय करत असते सगळं माहिती आहे त्यांना। आता त्यांना हे सुद्धा माहिती आहे की पटावरच्या सोंगटीसारखं भुवनेश्वरी त्यांना वापरते। त्या जर तुला समजून सांगून घ्यायला आल्या तर तू नाही म्हणणार नाहीस म्हणून भुवनेश्वरीने पाठवलंय त्यांना, हेही त्यांना माहिती आहे। तरी सुद्धा त्या हे करतायत कारण एकतर आईचं मन आहे त्यांचं, आणि त्यापेक्षा महत्वाचं त्यांना तू घरी यायला हवी आहेस। त्यांना अधिपतीचा आणि तुझा संसार फुललेला बघायचा आहे, म्हणून त्या यायला तयार झाल्यात। पण बाळा, तू जर शांतपणे त्यांच्याशी बोललीस, त्यांना समजावून सांगितलंस तर त्या सुद्धा समजून घेतील। आणि अक्षरा, यातला महत्वाचा भाग लक्षात घे, जेव्हा त्या एकट्या घरात परत येतील तेव्हा त्या भुवनेश्वरीला जाणीव होईल की आपण म्हणतो तशा गोष्टी होत नाहीत। अक्षराला कधीही घराच्या बाहेर काढा, कधीही तिला हवं तेव्हा बोलवा, असं नाही होणार हे कळेल तिला। अक्षरा, आता मागे हटू नकोस, मी जे सांगतोय ते प्लीज कर। सत्य, आईचा फोन आहे। आई बहुतेक तुमच्या घरी पोहोचले असतील ना, म्हणून आई तुला फोन करत असतील। घे ना फोन, घे। हा आई। हा अगं अक्षरा, काय ग बाळा, कामात आहेस का? नाही, बोल ना, काय झालं? हा नाही, मी काय म्हणते, जरा फ्री असशील तर घरी येऊ शकतेस का लगेच? का ग, काही काम होतं का? अगं नाही, आमचं काही काम नाहीये बाळा, पण आजी आल्या आहेत ग तुला भेटायला। आजी आल्यात घरी? हो ना। अक्षरा, येतेस का घरी? काय ना, त्यांचं काहीतरी काम आहे बहुतेक, तुझ्याशी बोलायचं म्हणत होत्या। ये ग बाळा, घरी येतेस का? हो 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 हो, मी येते, घरी येते। हा हा, ये, वाट बघते। बाय। आजी पोचल्यात तिकडे, मला निघावं लागेल। ठीक आहे बाळा, जातो मी। एवढं तुला जे काही सगळं सांगितलं त्याचा विचार कर। आपण हे सगळं आपल्या घरच्या भल्यासाठी करतोय हे डोक्यातनं जाऊ देऊ नकोस अक्षरा। प्लीज स्ट्रॉंग राहा, करशील एवढं? भावा, एक नंबर मीटिंग झाली आज आपली। गरम आहे, लवकर पी। अरे, मुंबईचे क्लायंट लय खुश होते, तुला माहिती आहे का? ते आपल्या नवीन बिझनेसमध्ये इन्व्हेस्ट करायला पण रेडी आहेत। ते म्हणालेत की अधिपतींशी बोला आणि कळवा आम्हाला, मग आम्ही मीटिंग घेतो। ते जर का आपल्या नवीन बिझनेसमध्ये इन्व्हॉल्व झाले ना तर आपला बिझनेस खूप वाढेल। मी लय खुश होतो। काय मीटिंग झाली आपली आज। अधिपती, बँड कशाला बोलवलाय? अहो, सुनबाईंच्या स्वागतासाठी। मास्तरिंग म्हणजे स्वागतासाठी? ताईनं का नाही मास्तरीन बाईच्या बी मनाचे विचार करायला पाहिजे का नाही? म्हणजे बघा, जेव्हा पाहिजे तेव्हा तिला घराबाहेर काढलं, जेव्हा पाहिजे तेव्हा तिला घरात आणायले। हो मिस्टर, कुठे हरवलात? हा, चांगली झाली मीटिंग, चांगली झाली। हरवलो काय नाही, विचार करतोय जरा मी ते वगैरे। मगासपासून बघतोय मी बोलतोय, तुझं काय लक्षच नाही माझ्याकडे। मीटिंग मध्ये पण अपसेट होतास, काय प्रॉब्लेम झालाय का? प्रॉब्लेम असा नाही। अरे, आमच्या आजी आज मास्तरीन बाईसने आणायला गेले ओंक्या। काय, हे तर चांगलं आहे ना, आज आजी वहिनीनं घरीच घेऊन येईल। नाही, तेच मला बी वाटतंय। आता आजी गेल्या म्हणल्यावर मास्तरीन बाई येतीलच, पण हे असं त्यांनी यायला नको आहे मला। अरे, हे काय बोलतोय तू? तुझी इच्छा नाही का वहिनीनी परत घरी यावं? हा नाही, मग तसं नाही रे, इच्छा का? असं का बोलतोय तू? तुला हवं आहे ना की वहिनीनी परत घरी यावं? तुम्हाला किती वेळा बोललास की आता बस झाला भांडण, आता मास्तरीन बाईंनी घरी यायला पाहिजे। घरी परत यायला पाहिजे, पण हे असं नको। असं म्हणजे? त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत नव्हत्या त्या त्यांनी आजीसमोर ठेवल्या पाहिजेत आणि मग त्यांनी यायला पाहिजे। त्या मागण्या पूर्ण झाल्या तर म्हणजे मास्तरिंग बाईसनी जे काही पाहिजे ते त्यांना मिळेल, ज्याच्यासाठी ते एवढे दिवस थांबलेत। मग आपण बोलायचं का वहिनींशी? अधिपती, ए भावा, परत कुठे हरवलास? नाही नाही, ते हरवलं नाही रे, तोच मी विचार करतोय ओंक्या। आज कंडिशन अवघड होणार बरं का मास्तरिंग बाईंची। म्हणजे
कात्रीत अडकल्यावानी होणार त्यासनी. मला कळलं नाही हे तू काय बोलतोयस. एकतर तुला माहिती आहे मास्तरीन माईचा स्वभाव कसा आहे आणि आजीचं आणि मास्तरीन माईचं नातं पण लई चांगलं आहे रे. आता आजी गेल्या म्हणल्यावर त्यांना नाही म्हणता येणार नाही. त्या लगेच होयच म्हणतील असं वाटतंय. अरे मग आपल्यासाठी चांगलं आहे की. चांगलं तर आहेच रे. आता किती दिवस झालं मी ह्याच दिवसाची वाट बघतोय. तुला तर माहित आहे सगळं. मी त्यासनी एवढं भेटायचा बोलायचा प्रयत्न करत होतो. शेवटपर्यंत आमचं काय बोलणं घडलं नाही. पण आता आज आजी गेल्या तर मला असं वाटतं की मास्तरीन बाईंनी लगेच होय म्हणायला नाही पाहिजे. लगेच यायला नाही पाहिजे. तू असं का म्हणतोय. अरे गेले काही दिवस हे शाळेचे मॅटर घरातले मॅटर मास्तरीन बाईंच्या डोसक्याला लई त्रास झालाय माहिती आहे का. म्हणजे त्याच्यामध्ये त्यांची काही चूक असते असं नाही पण त्यांना भोगायला तर त्यांनाच लागते ना. आता मागं पण आमच्यात कुरबुरी चालल्या होत्या. मी म्हणलं हे असे वादावादी होण्यापेक्षा मी घर सोडून जातो तुम्ही थांबा म्हटलं. मीच थोड्या दिवसासाठी बाहेर जातोय घरात. थांबा, तुम्ही का जाताय बाहेर. आपण एकत्र राहिलो तर भांडणं होणार. जायला मी हवं. पण मास्तरीन बाई आहे त्यांनी काय ऐकलं नाही. बॅग भरली आणि त्याच गेल्या घर सोडून. लय त्रास झाला रे त्यासनी. मला वाटलं होतं तेवढ्यावर सगळं थांबल पण काय तर झालं नाही. आता परत शाळेचा मॅटर निघाला. परत विषय चिघळला रे. आता तर आईसाहेबांनी निर्णयच घेऊन टाकला शाळा बंदच करायची म्हणतात. त्याचं मास्तरींनी लय टेन्शन घेतलेलं असणार. बघ तुम्हाला चांगलं माहिती आहे त्यासनी झोप बी लागली नसेल म्हणताना मी या सगळ्या मॅटरमध्ये पडलो शाळा वाचवण्यासाठी. या शाळेचा जो काही मुद्दा आहे ना त्याचा कायमचा काहीतरी मार्ग निघायला पाहिजे. हीच ती वेळ आहे. मास्तरींनी त्यांच्या ज्या काही मागण्यात जे काही म्हणणं आहे ना ते स्पष्टपणे समोर ठेवलं पाहिजे बघ आता. आणि त्यांनी जर तसं केलं तरच शाळा सेफ होईल. म्हणून मला असं वाटतं की जे काय म्हणणं आहे ते मास्तरींनी आधी मांडावं. हे असं असं आहे हे असं होणार असेल तर मी घरी येईन. ते तसं झालं तरच त्यांनी घरी यावं. नाही तर नाही आलं तरी काय हरकत नाही. कारण एकदा त्या घरात आल्यावर मग काय होऊ शकत नाही रे. मग काय बदल होऊ शकत नाही याच्यात. हे बघ जर का असं असेल ना तर आपण वहिनींना अलर्ट करूया. आपण त्यांना सांगून टाकूया जे काय ते. काय सांगायचं. हेच की तुम्ही स्टँड घ्या शाळेसाठी. तुमच्या मागण्या मांडा. नाही मी असं डायरेक्ट नाही सांगू शकत ना. का. आईसाहेबांनी अंधारात ठेवून काही गोष्टी केल्यासारखं होते ना. ते तसं मी नाही करू शकत रे. अरे पण आपण जर का त्यांना अलर्ट केलं नाही तर ते अशाच येतील आजींसोबत. म्हणजे तुला वहिनी घरी यायला हव्यात पण आज नको बरोबर ना. आधी मागण्या आणि मग त्या घरी. हा म्हणजे तसंच केलं पाहिजे. शाळा सेफ राहील. अरे भावा मग आपण एवढं का डिस्कशन करतोय. पटकन फोन करूया आणि सांगूया त्यांना. नाही रे मी तुला म्हणलं ना आईसाहेबांच्या असं विरोधात गेल्यासारखं होतं रे ते. असं म्हणजे आईसाहेबांच्या परस्पर मी अशा काही गोष्टी नाही करू शकत रे. हात दगडाखाली आहेत माझे. हे बघ तू नाही करू शकत पण मी तर करू शकतो ना. तू टेन्शन नको घेऊस. मी सांगतो त्यांना. खरंच माफ करा. चुकलंच आमचं. हो आजी तुम्ही अनुभवाने वयाने मोठ्या आहात. तुम्ही का माफी मागताय. आता आमची चूक आहे म्हणल्यावर माफी मागाय नको बाई. तुमची काहीच चूक नाही आजी. अहो असं कसं म्हणताय. आमची चूक नाही म्हणून. आमची लक्ष्मी घर सोडून येते या. आम्ही तिला थांबवू शकलो नाही. काहीच करू शकलो नाही. मग हे आमची चूक झाली ना व. आणि आता घर म्हणलं की भांड्याला भांडं लागायचंच. पण ती भांडी जर का जास्तच वाजायला लागली तर वयस्कर म्हणून थोडं तरी मध्यस्थी करायला पाहिजे की नाही. आणि ते भांडण मिटवायला पाहिजे. पण मी काहीच करू शकले नाही. माझी चूक झाली. झी5 आजच सबस्क्राईब करा आणि पहा तुमचे आवडते शोज